पावसाळ्यात तो कोण डोळ जातो त्याला पण जावा माझी खरं एक नंबर. भीमाशंकर अभय अरण्य अख्खं एवढं मोठं किती बिबटे असते इथं वाघ बिबटे असते रोज रोज त्याला पण छपून असं ना सगळी बसलेली असेल रात. पायाला ना चुना लावला बाई पाय जरा जखम दुखायला लागली जरा नाही का चुना दादा जळदर राहिलंय पण जखमला की भरती माहिती आपलं स्वप्न आहे बाई डिफेंडर घ्यायचं घेणार डिफेंडर बाई जे कॅम्पिंग आणि जे हे करणार ना आपण ट्रॅव्हल करणार ना ते आजपर्यंत कोण नसेल केलं. आखऱ्याला पण भेटू आपण जातानी पाखरे नाथकोळा बैल आजपर्यंत बैल बघितलेला सगळ्यात बाप बैल एवढं जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर. दिलंय गोळ्या आता मला मोटिवेशन देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना 11 वाजल्यात. आम्ही मोक्षला होतो, नाश्ता विष्टा केला आणि निघालो आम्ही पुढं. आता पेठमध्ये बरोबर आम्ही गाडीच्या पेठच्या गाठात जातो आम्ही. इथं मोक्षला नाश्ता केला आम्ही. दररोज प्रत्येक वेळेस येतच करत असतोय. संतोष शेट आहे, मी आहे. थोडा पायाला चुना लावला बाई पाय जरा जखम दुखायला लागली जरा नाही का चुना दादा जळदर राहिलंय पण जखमला की भरती माहिती का. इथं मस्त आहे ना उडीद वडा सांबर खाल्ला आम्ही दोघांनी. आता चाललंय पुढं. आज नेमकं समोर आहे हॉटेलला सुट्टी आमची म्हणून चला फिरून ये पुढून. तसं आता फिरणं लय होतंय माहिती का. काय काल पण बाहेर होतो पण ती तोंड बघून कर कटाळा लागला. आता फिराय मजा येते अशी. आता रोड ट्रिप करायला मजा येते. आपलं स्वप्न आहे बाई डिफेंडर घ्यायचं घेणार डिफेंडर बाई जे कॅम्पिंग आणि जे हे करणार ना आपण ट्रॅव्हल करणार ना ते आजपर्यंत कोण नसेल केलं असं करणार. पण माझा मागच 2 वर्षापूर्वी आधी प्लॅन होता रे साऊथ वाला. मला खरं सांग म्हणून पार्टनर नाही भेटला नीट. पार्टनर म्हणण्यापेक्षा जरा अजून एक जण असताना काय संतोष आहे पण आम्ही ना एवढं अजून जरा फायनान्शियली फ्री नाही आम्ही दोघं. त्याच्यामुळे जरा वेळ काळात सगळं जरा जबाबदारी आली. त्याच्यामुळं काय संडे असतो ना आम्ही पहिल्या गत कधीच गायब झाला असतो. पहिलं किती हिंडायचं 2 व्हीलर बबलत हे रोडला आपल्याला आम्ही एवढ्या काल कुठे आपल्याला आता आली राव. हे सोशल मीडिया झालंय नंतर कळतंय. मी आमची जी जनरेशन आहे ना त्याला आता कळायला लागलंय. आता जे नवीन जनरेशन आहे ना ते आतापासून बरोबर युट्यूब बघतोय आणि ते 4 वर्षाचं आतापासून चालू केलंय. एवढी हुशार आहे आताची. आमच्या जनरेशन मध्ये मला तर कळलं जवळपास 20-25 वर्षानंतर कळलं की करतात युट्यूब. तर दत्तुऱ्या काय माहित नव्हता. चला जब जागे तब सवेर राहा. आता जायचं पुढं आम्ही सरळ जिथं रोड जाणार ना तिथं आम्ही जाणार आहे. आमचा दरवेळेचा पंटाया जिथं थांबन तिथं थांबन. मग काय जिथं डोक्यात येईल ना तिथं हिंडायचं. लय प्लॅनिंग कधी बसायचं. कॉर्पोरेट मार्ग तर इकडे पुणे नाशिक हायवे या साईडला भीमाशंकर आहे. आम्ही चाललो भीमाशंकरला. भीमाशंकर ऑलरेडी बंद आहे आम्हाला पण माहिती आहे. पण आम्ही चाललो रोड ट्रिप करायला. काय वाजे संतोष शेठ रोड ट्रिप पाखऱ्याला पण भेटू आपण जातानी. पाखरे नाथकोळा बैल आजपर्यंत बैल बघितलेला सगळ्यात बाप बैल एवढं जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर. आजपर्यंत मी कोणत्या बैलाचं नाव बघितलं. पुढचा घ्या ना जरा शूट जरा. काय कार्यकर्ता बघा फकाटे काय म्हणला पुढचा कार्यकर्ता फकाटे काय इच्छा गाव ताकद नसेल रे. काहीतरी लागलं वेगळं असेल. गाडी तर नीट चालतात ताकद नाही रे. ताकदवारी काढतात जरा पण वाकड का बसले एवढं. मी तेच म्हणतो का मागली ताकद आहे. जॅकेटचं गाव आलं बघ. आज माझा व्हिडिओ आहे ना आपल्या पाखऱ्याचा आलेला आहे ना आजच पाडलाय आणि आजच आम्ही या गावात परत आलोय.
काय योग आहे बघितलं का? आल्यावर दाखवून त्यांना. थांब, त्यांचं घर दाखवतो मला. ह्या गावाचं नाव आहे ना खरं तर नारोडी आहे, पण या गावाला नारोडी म्हणतात ना आमच्या इकडं. याला फक्त पिंगळ जॅकेटच म्हणतात. आणि या गावाने खरं नारोडी नाव चेंज करून करतात पिंगळ जॅकेट नाव ठेवाय. असं थोडी होणार आहे. यांची काहीतरी ओळख आहे रे. मग त्या बैलाचं नाव किती आहे रे? बैलाच्या नावावरून गावाचं नाव ओळखतात रे आता. मला तर नाही वाटत त्याला गावात नारोडी. मला पण नव्हतं माहित. मला वाटायचं की पिंगळ जॅकेट आहे गावाची एक. इथून आत वाटतं. इथून साईबाबा आहे ना, इथून त्यांचं घर आहे आत. आणि विचारी गेलो होतो मागल्या वेळेस. त्यांच्या घरात कोण नव्हतं, पोरं नव्हती. बाकी त्या लेडीज वगैरे होता, जास्त काही बोलता नाही आलं, त्याचं पण नाही करता आलं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण त्यांना कॉल, त्यांनी मला मेसेज बऱ्याच जणांनी केला त्यांच्या घरच्यांनी. त्यांना मेसेज करू आपण, जर त्यांनी असतील अवेलेबल तर आपण भेटू 100%. काय म्हटलं होतं येताना या का? हा बघू आता इथून आम्हाला टाकायचं डिझेल गाडीत दे ना. ते डिझेलचं नेमकं आहे ना, ते चिन्ह लागले. आता पुढे गोडेगाव मध्ये जाऊन ते डिझेल टाकू डायरेक्ट. दिसला आम्हाला गोडेगाव मध्ये. कशी काय लावायची दादा? यांचं भरून झालं वाटतं. संतोष शेठ फुल सांगा यांना करायला काकांना. डिझेल म्हणा ओके. टाकतील पेट्रोल ना काकाडा टाकेला आपल्याला. फुल करा. लिटर बसते 32 लिटर बसेल ना. 30-32 ची टाकी. नंबर प्लेट टाकायची रो. नंबर प्लेट टाकलीच नाही. वर्ष पूर्तीला टाकायची काय सवस निघली रे. त्याच्यावर टाकली पण ना आपण. 31 लिटर 0.62. 29 करा ना डायरेक्ट. 3000 बसतं गाडी, पण थोडंफार डिझेल असेल ना. चला इथं आम्हाला आहे ना 29 रुपयाचं लिटर बसलं. नाही 29 ना लमसम 29 झालं की 31 लिटर आले. 31.5 लिटर. आता गाडी चालन जवळपास एक म्हणत आणि 600-550 जर चालाय पाहिजे. पहिली गाडीला धुवायला पाहिजे. आणि डायरेक्ट थर बसलाय डायरेक्ट आता हानतेन मला धरून डायरेक्ट. इथं मागं वॉश सेंटर आहे गोडेगाव मध्ये. पुढं फिरून आल्यानंतर मागं येता नाही ना गाडी धुवून काढू. किती जुळून झाली राव. पहिली गाडी दाखली धुळून नसायची राव कधी. चालायचं तो शेट. कष्ट जेवढं होतं दुसऱ्या कष्टाक बघू शकत नाही आता. चांगलं डेव्हलप का गोडेगाव मध्ये. पण आपल्या ना बरेच जण इंस्टाग्राम फॉलो करतात ना. बरेच जण इंस्टाग्रामवर युट्यूबवर बरेच जण आपले ना गोडेगाव आंबेगाव तालुक्यातली ना पोर आहे ना. पुरी नाही पोर व्हिडिओ बघतात. जास्त करून महिला वर्ग बैलगाड्यात नाहीये. काल होत्या ना भाई भरपूर. बाईटला डायरेक्ट बाया मांडी घालून बसल्या होत्या डायरेक्ट. अरे ते शौकीन आहे रे. शौकी नाही ते तिथे लोक जरा वेगळीच जरा. त्यांना आवडले तिकडे लोकांना पट्ट्यात माहिती का. तो पश्चिम पट्ट्यात भारी लोक आहे तिकडे अजून. इथं पुढे आहे ना लेफ्ट साईडला डिंबे नाही, राईट साईडला डिंबे. इकडं तळेघर इकडच आहे, भीमाशंकर इकडच आहे. चेक करा इथून गरज आहे का बरं तेच. आयला खरंच की राव. नाही रे गाड्या चालल्यात सगळ्या राव. गाड्या चालल्यात बघ एकदा. डिंबेच्या वरच आता इथं थोडं पुढं आलो आम्ही. इथून भीमाशंकर उठावून जवळपास 42 किलोमीटर दाखवत वाटतं. एकदा चहा घ्या. चहा सांग त्यांना. काका चहा आहे का? चहा द्या 2. कसं सांगतो शेट. भारी का नाही ओल्ड स्कूल. हा स्टोरी आपली तिसरे रील टाकली. हळू करा आता कुठं. भारी क्लायमेट आहे इकडं. फक्त दुःख नव्हते बाहेर रे. असं निळसर नाही का राव. नाही ड्रोन उडावून लय भारी आला असतं येऊ रे इथं. मागल्या वेळेस मी इथून फ्लाय केलता वरून लय भारी आलता. मला नीट नव्हता करता आलं यावेळेस. मागल्या वेळेस आता केला असता आपण चांगला राव. सेट करतो पहिला. कॉपीराईट मारीन रे मला. पैसे जातील दुसऱ्यांना. ते पण होतात 8-9 रुपये एका व्हिडिओला. ते पण जातील. त्याच्यावर काय होतच नाही आता. 8-9 रुपये का
बँकी 8-9 नाही एखादी 8-9 लाख रुपये दिलंय गोळ्या आता मला मोटिवेशन देतो. महेश मोठे काय तू. बाई त्याला बघून मोटिवेशन म्हणून लाजलं ग बाबा. बाई ते कसं काय असं आपण छापतोय ना बाई. हा त्याला राव एकदा तर त्याला चोप देते त्या दिवशी. एकदा संपला होता की त्याला. पण आहे ना जवळपास 34 किलोमीटर आम्हाला पुढे जायचे आणि आरवाईंग टाइम सांगताय जवळपास 1 तास लागन. जवळपास 1 वाजलाय. 2 वाजेपर्यंत आम्ही भीमाशंकरच्या वर असन टॉपला आणि तिथून पुढं कोणत्या रूटनी जाऊ ना तिथं गेल्यावर डिसाईड करू आपण. कारण तिथून पण खेड तालुक्यात जायला आहे ना 2-3 रूट आहे. फक्त जरा रोड ऍक्सेस चांगला पाहिजे. या साईडने रोड लय भारी रे. काय बोलतो मजा येते इकडे जायला रोड ट्रिप करायला. रोड खराब असेल ना मग अख्खं बोर होऊन जाईल. काय मोकार पाठीचं खुळखुळ होतात नाहीतर. सही रोड आहे इकडं. आता वातावरण नीट नाही रे एवढं खास नाही का. असं मजा आली असती ड्रोन उडवायला पण. आता हे 5-6 दिवस असं चालू आहे वातावरण. एकदम क्लिअर स्काय असतं ना काय मंगळवार ड्रोन शॉट आलाय संतोष शेट. मग साईडनी घेतला असता आपण असा शॉट. आता नाही नॉनस्टॉपच जाऊ. तिथं मध्ये एक कोंडवळ जातो मला माहिती का ते कोंडवळ. पण त्याला तर पाणी नसं ना आता. पावसाळ्यातले बेकार पण बाबा. पावसाळ्यातले डेंजरस आणि दिसायला असलं जबरदस्त दिसत ना. तर का तुम्ही नाही साईडला आले ना पावसाळ्यात तर कोंडवळ जातो त्याला पण जावा. मग खरं 1 नंबर असला भारी. मी ना वॉटरफॉल बघितलं पण नव्हता आणि डेंजर पण तेवढाच आहे. कोंडवळचे आलं लक्षात कोंडवळ खाली एकदम हा ना. यस. एसी बंद केला गाडीतला. बाहेरची गार हवा आहे बाई इथं वरती. खाली एवढं गरम होत होतं पण इथं वरती गार वाटतंय रे. हा दोन्ही गाचा वाप पण केला आम्ही. उंचावर आहे ना. मस्त गार हवा लागते आता इथं. क्लायमेट लय भारी इकडं बरं का. बघत चला हे फॉग चालवतो बाहेर रे. मस्त ड्रोन फ्लाय केला असता आपण. आता काय जवळ आलो वाटतंय ना. एक 5-6 किलोमीटर राहिला असेल 20 किलोमीटर आहे अजून. मग बाबू अजून ते तळी घर कुठं आलंय तेव्हा नाही आलं. नाही आलं. हा खरंच की राव. काय करणार रे. हो इथून आहे ना लेफ्ट. चास पासून रे इथूनच वाटतं. चास मार्ग या रोडला यायला लागते. चास मार्ग तुम्ही आला ना तू इथे असाल तळेघर मध्ये. आता तळे घर हा बरोबर याचे आंबेगाव तालुक्यात नाही पुढं खेड तालुक्यात भीमाशंकर गेले काय फक्त. आज गर्दी रे संतोष शेट. सोमवार है इस वजह से गर्दी हो गया क्या. मला वडापाव खायची लई इच्छा आली रे. चांगलं दुकान पाहिजे बाई. चांगलं आहे. आता आपण कधी रोज येतो ले लियो गाडी फिर साइड में या. चल या काचवर घे संतोष शेट. आपल्याला वडापाव एक वडापाव दे. एक वडापाव नंतर वेळ घेऊ. पहिले टेस्टिंग घेऊ नंतर रिपीट ऑर्डर देऊ. सिट डाऊनच्या वेळ का प्लीज सिट डाऊनच्या. असला पकडा होता ना तो बाई. किती वर्ष झाले त्याला रे आपली. 10 वर्ष आधी आम्ही ना भीमाशंकर आलतो. एक कार्यकर्ता होता फुल जॉईंट होता फुल पकडा होता. आणि असला घाणच्या दिलता ना आम्हाला लिटरली बाई. तो मध्येच इंग्लिश मारला म्हणला प्लीज सिट डाऊन. पूर्ण वर्ल्ड मध्ये भेटणार त्यासारखं प्रतिनिधित नाही घ्यायचंच त्याला ना करायचं बाई. वडापाव खाऊ मस्त. काय उंटाच दूध होतं काय कसले राव. मस्त वाटतं इकडं वातावरण. क्लायमेट पण लय भारी मस्त थंड वाटतं रे. आत्ता 2 वाजले आणि त्यात. चला संतोष शेट इथं आम्ही नाश्ता केला. वडापाव टेस्टिंगला घेतला पण ते काम बरोबर गेलं पण. टेस्टिंग केला की तो वडापाव होता. बाकी आम्ही नाही इथून बटाटे चिप्स घेतलं पाण्याची बॉटल आणि एक उपासाचं घेतलं. उपास तर नाही आम्हाला पण तरी पण म्हणलं
दुसरं खाण्यापेक्षा हे बरं यांचं वडापावला तर टेस्ट पण होती काय राव बाकवास होता. इथून पण अजून 15 किलोमीटर आहे भीमाशंकर. सही वाटतंय नाही का राव, असं वाटतं असं थंड आहे ना वातावरण आता इथं मस्त एकदम चिल्ड वाटतंय. हा असं वाटतं सकाळचं वातावरण माहिती का आपली 10 असतं सकाळचं. हा आज गर्दी वाटतं बरं गेली पण अरे आज सोमवार आहे ना. आणि सोमवार असतो ना महादेवाचा. बघू आमचं काय एवढं काही भीमाशंकर करायला पाया पडायला ना आम्ही आलेलो नाही असतं. आम्ही आलो फक्त फिरायला. आमच्या डोक्यात त्यातलं काही नाही. दर्शन आणि मधूनच गायब होऊ शकतो कुठंतरी. तिकडून कुठंतरी कोंडवळ धबधब्याचा रोड आहे. अरे हा तर नाही, हा तर नसन. हा बघ हा इथं कोंडवळ. चला इथून 4 किलोमीटर पुढे आहे भीमाशंकर. त्याच्या मागूनच आम्ही आत चाललोय आता. माकड केवढं मोठं आहे. काचावर घेता का घे बाई करते ना आपला गेम. पळून गेलं ते लय मोठं वान्यार होतं रे. 2 होते वान्यार चोक झाडावर होते. इथून असं एक मला वाटतं 1-1.5 किलोमीटर फक्त. पावसाळ्यात भाई एवढं सही वाटतं ना पण काय सांगू राव. चांगला जंगल वाटतं का नाक. पुढं घर आहे पण चांगले. अरे पाणी बघ अजून पाणी किती स्वच्छ पाणी एकदम निळशार पाणी असतं इकडं. अरे इकडे खराब करायला कोणीच नाही येणार आहे. जास्त लोकांना माहित नाही भीमाशंकरला त्यात लोक जास्त. आलं का नाही कोंडवर धबधबा पुढे पुढे. अरे एवढी लोक इकडे ट्रेक करायला ती अशीच. येस इथून पुढं आहे पुढं. हो इथं आंघोळ गेली तुम्ही. तिथे गेलते का पाणी आहे मग त्याच्यात. पाणी नाही आता याचे कोंडवळ जातो बा. हा इथं घर आहे. इथं मा घर आहे. येतोय का पाणी लय कमी. एकदम कमी पाणी. वास्टावर बघ की. इथं पण गेलतो आम्ही कुठं त्याच्यावरती. काय नाही जाऊन देतात ते. तिथूनच दिसता का क्लिअर नाही बघितलं मग. खाली लोक जायला नको म्हणून बनवलं असं. आता कशाला जायचं खाली वर खाली मारामार करण्यापेक्षा आपलं वरतूनच अशात लय गाचाकतात ना खाली ती लय मेलेली. यार कोणतरी गचकलेलं ना रे. अरे लय जण मेलेली ते बाबा. ते पाण्यात पडलं ना ते कुंड आहे 3-4 त्याचे आडकून मारतात डायरेक्ट. हो इथं याला डेंजरस आहे ते दिसते असं फक्त. बाकी लय डेंजर ते खाली. मग बराच न्यूज मध्ये वाचलेलं आहे. देवकुंड सारखं दिसलं असे कुंड आहे रे. असे 3-4 कुंड असे सर लाईन खाली. आणि पाणी असं सगळं खाल्लं असं व्हॅलीमध्ये. बघ ना राव. हा एकदम भयान शांतता आहे का नाखी. हे काय असं काय हे काय असं पाणी फिरवतं ना खाली. कसला व्ह्यू वाटतो. हा अरे भाई पावसाळ्यात ये रे नादच खोळा इथं. खरं सांग तुला आखी इकडं फॉगचं इकडं. आता हे दुकाट दिसतं नाही नाही एवढं भारी वाटत रे. मोबाईलमध्ये पण नीट नाही वाटत. बघू ड्रोन फ्लाय करू आपण तसा. आपण ते पण दाखवू. ड्रोन फ्लाय करून दाखवतो मी इथं कसा व्ह्यू आहे. हे लय डेंजरस आहे. पाणी बिनी लय खाली जातं. हे असं खाली 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 वाजतं डायरेक्ट. भीमाशंकर अभयारण्य अख्खं एवढं मोठं. किती बिबटे असते इथं. वाघ बिबटे असते रोज रोज. आता लपून छपून असं ना सगळी बसलेली असेल. रात्रीच्या वेळेस शिकार करतात ती. असं सगळ्या आदिवासी इलाका अख्खा इकडं. छोटे छोटे असेल 20-20 घरं 20-20 दादा 20-20 घरं अशी. पण इथं जरा पब्लिक जास्त आहे ना. नाही जास्त नाही 30-40 घरले इथले. इकडे 5-4-5 इकडे 4-5 तर बघ इकडे एक घर असंच आहे रे.
थांबलो. बाई लई शांतता आहे, भारी आहे एकदम. जर का तुम्हाला रोड ट्रिप करायचं असेल ना, मोठं ब्लॉगर असेल ना, फिरायची आवड असेल, रोड ट्रिप करायचं असेल तर खरं आहे ना, भीमाशंकरच्या व्यतिरिक्त पण बरेच स्पॉट आहे इथं, ते तुम्ही फिरू शकता. चला संतोष शेठ, चला. आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट पण करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.